प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक बारीक मेथीची भाजी आणि ही भाजी बनवता बनवता मी तुम्हाला मेथी खाण्याचे फायदे सांगणार आहे। तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। मी बारीक मेथीची भाजी घेतली आहे। ही भाजी आपल्याला 7-8 वेळा धुवून घ्यायची असते, कारण याच्यामध्ये रेतीचे प्रमाण असते आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे। एका कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये कांदा परतून खाल्ल्याने ब्लड प्रेशरची समस्या दूर होते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, म्हणून आपण मेथीच्या भाजीमध्ये कांदा घालतो। कांदा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान लाल झाल्यानंतर आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा छान हे आपण परतून घेणार आहोत। लठ्ठपणा नाहीसा होण्यासाठी तुम्ही दररोज मेथीच्या भाजीचा आहारात समावेश करू शकता। आता आपल्याला त्याच्यामध्ये कापलेली मेथीची भाजी टाकायची आहे। मेथीचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान आपण मिक्स करून घेणार आहोत। दररोजच्या आहारामध्ये मेथीच्या भाजीचा किंवा दाण्यांचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि ज्या व्यक्तींना डायबिटीसचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी मेथीची भाजी ही फायदेशीर ठरते। तर तुम्ही मेथीच्या भाजीचा जास्तीत जास्त समावेश करा आपल्या आहारामध्ये। जबरदस्त आपली भाजी दिसते आहे। आता मस्त आपण भाजी शिजवून घेणार आहोत। आता आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता जबरदस्त भाजी झाली आहे। छान आपण ही परतून घेणार आहोत। मस्त जबरदस्त भाजी झाली आहे। ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागते। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।